हाय. तर आज ब्लॉग असं काही नाही आहे. मागच्या काही दिवसांपासून यूट्यूब ओपन करा, इंस्टाग्राम ओपन करा, कंटिन्यू एकच न्यूज चालू आहे, जी वैष्णवीची चालू आहे. आणि भयानक आहे जे काही झालं ते, वाईट आहे खूप. आणि असं मी ह्या विषयांमध्ये खूप बोलत नाही, बट माझा खूप विचार चालू असतो. ते पहलगामचं म्हणा, ते सावित्री पुलाचं जे झालं होतं ते डोक्यात फिरत राहतं. आणि हे जे आहे ना, हे खूप असं जवळचं वाटतं आहे. कारण ऑफकोर्स तिच्या सासू सासऱ्यांची खूप चूक आहे, तिच्या सासरच्यांची, तिच्या नवऱ्याची, प्रत्येकाची 1001% चूक आहे. आणि आय थिंक सरकार पण आता, म्हणजे यात दुमत नाही की सरकार पण त्यांना सोडणार नाही, कारण सगळेच त्यांच्या विरोधात आहेत. कंटिन्यू त्याच्याबद्दलच्या स्टोरीज शेअर होत आहेत, इंस्टाग्रामवर रील्स येत आहेत. मोस्टली तर तेच येत आहे, जेव्हा तिला ते मंगळसूत्र वगैरे घालतायत, ती रडतीये, तिचा तो गुलाबी साडीवरचा फोटो कंटिन्यू ते फिरताय. यात तिच्या सासरच्यांची चूक होती, यात कोणतंच दुमत नाही आहे. बट व्हॉट अबाउट वैष्णवी अँड हर पॅरेंट्स? तिचे वडील ICUत होते, तरी पण तिला त्या मुलासोबत पळून जायचं होतं. म्हणजे तिचं त्याच्यावर इतकं आंधळ प्रेम होतं की समाजाला घाबरून आणि ती पळून जाऊ नये म्हणून तिच्या पॅरेंट्सने तिचं लग्न करून द्यायचं ठरवलं. लग्न ठरल्यानंतर पण दोघीकडचे चांगले सेटल होते, चांगले प्रॉपर्टीवाले होते. MG हेक्टर गाडी काही स्वस्त नसते, ती तिच्या वडिलांनी बुकही केली होती. त्यावर समोरच्याचं असं म्हणणं की ती आणली तर जाऊन टाकू, नाही आम्हाला फॉर्च्युनरच हवं. हा तुमच्यासाठी रेड फ्लॅग नाही आहे का? की जर त्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे तरी पण तो पैशासाठी कुठेतरी अडतोय, गाडीसाठी कुठेतरी अडतोय, हा खूप मोठा रेड फ्लॅग होता. किंवा कंटिन्यू पैसे मागतायत तरीही आपण देत चाललो आहे, हे आंधळ प्रेम आहे. म्हणजे तुमच्या आईबापाच्या 20-25 वर्षाच्या प्रेमावर एखाद्या मुलाचं 2-4 महिन्याचं, त्याला 2-4 वर्षाचं प्रेम इतकं हवी कसं काय पडू शकतं? म्हणजे ते इतकं जड कसं काय पडू शकतं? ऑफकोर्स त्यांनी जास्त पावसाळे बघितलेत, जास्त दिवस बघितलेत, त्यांना माणसांची पारख असते. तिचे वडील या लग्नाच्या प्रचंड विरोधात होते, बट तिला हे लग्न करायचं होतं. चला ते झालं. जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा हे बाळ माझं नाही असाही संशय घेण्यात आला होता, तरीही तिचे डोळे उघडले नाही. तरीही ती मार सहन करत होती, ती त्यांच्या शिव्या सहन करत होती. आता तर आपण ऐकलं की म्हणजे इतके इंटरव्ह्यूज येत आहेत कंटिन्युअसली की तिच्या आईवडिलांनी पाय धरले होते त्यांचे, की तिला न्या वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. हा किती मोठा रेड फ्लॅग आहे. म्हणजे हे किती विचित्र आहे की तिने घरी परत न जाणं, कोणाला तर समाजाला घाबरून, किंवा तिच्या पॅरेंट्सला कळतंय की अरे हा माणूस नुसता पैसा मागतोय, आपल्या पोरीचा छळ होतोय, तरी पण ते घरी नाही नेत. तर हे दोघंही चुकीचे आहेत. म्हणजे तिच्या सासरच्यांची चूक आहे याच्यात तर मी म्हणतच नाही. त्यांना तर नरक यातना हवं, इतकी मोठी शिक्षा व्हावी. बट वैष्णवीचा जीव गेला आहे आणि ती काय परत येणार नाही आहे. बट तिच्या पॅरेंट्सला ते आयुष्यभर कळणार आहे की यार, घटस्फोटीत मुलगी घरी असली तरी चालतं, बट अशी मेलेली मुलगी बघणं अवघड आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या 8 महिन्याच्या बाळाचं काय होणार आहे? म्हणजे त्याची आई तर गेली आहे, वडील तर तिथं सांभाळण्याच्या लायकीचंच नाही आहेत. त्याच्याकडे करोडोनी प्रॉपर्टी असेल आता, बट त्याचं भविष्य पूर्ण अंधारात आहे. कारण त्याला ती लोकं नाही आहेत, जी त्याची लोकं आहेत, ती त्याची लोकं आसपास राहणार नाही. उद्या कधी ते सुटले पण काहीही झालं माहीत नाही आपल्याला, राजकारण आहे, काहीही होऊ शकतं. तरी बट त्या बाळाचं जे आहे ते पूर्ण अंधारात गेलं आहे आता. म्हणजे मुलींनी या गोष्टींचा खूप विचार करायला हवा की एक तर आपल्या आईवडील आपल्यासाठी काही चुकीचं करत नाही आहे, किंवा जर तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला दिसतं की हा समोरचा माणूस असं वागतोय, हे करतोय, ते करतोय, तर स्टँड घ्यायला शिकलं पाहिजे. यासाठी मुलींनी इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नाही एक वेळ माहेरच्यांनी साथ दिली ना, तरी पण आपल्याला आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. कारण हे सगळं जे झालं आहे ना, हे इतका मोठा संदेश देऊन जातं आहे आपल्या सगळ्यांसाठी की नाही, एक तर सहन नाही करायचं. आणि समाज या सगळ्यांमध्ये इतका मोठा हे करतो ना, आता सगळे लोक इतके हळहळ व्यक्त करतायत. तिच्या आसपासचे पण तसे असतील की यार गेली गेली गेली, बट जर ती तशीच घरी आणली असती ना, तर हीच ती लोकं असती ज्यांनी म्हटलं असतं अरे नवऱ्याने टाकून दिली आहे, अरे ही काय निघून आली आहे, नाही हीच अशी होती आहे. पण आईवडिलांनी पण आणि मुलींनी पण समाजाचा विचार नाही करायला पाहिजे. माझ्या अवतीभोवती पण आता अशा इतक्या ॲक्टिव्ह केसेस आहे ना की जिथे नॉट अबाउट हुंडाबळी, बट एका प्रकारे टॉर्चर केलं जातं आणि त्या नाही बोलत. आणि असं होतं की का नाही बोलत आहे तुम्ही? तुम्हाला दिसतंय की सगळं तुमच्यासमोर चुकीचं होतं आहे, तर का नाही बोलत आहे? आणि आईवडिलांसाठी पण असं आहे की यार, एखादी घटस्फोटित मुलगी किंवा आपल्या समाजाच्या भाषेत टाकून दिलेली मुलगी घरात ठेवा.
म्हणजे ती कमीत कमी तुम्हाला तिचं मेलेला चेहरा बघायचा तरी वेळ नाही येणार. कारण हे जे होतं तिच्या आईवडिलांचे जेव्हा त्या इंटरव्ह्यूज वगैरे बघतोय, खूप हळहळीचं आहे. त्यांची मुलगी जाणं सोपी गोष्ट नाही. इतकी तरुण वयात मुलगी जाणं, त्यात या प्रकारे जाणं, तिच्या अंगावरचे जे वळ वगैरे होते, सगळं समोर आलेलं आहे. तर लपवण्यासारखं काहीच नाही आहे. आणि त्यातही जे काही इंटरव्ह्यूज म्हणजे काय आपण ऐकलं आहे न्यूजमध्ये, त्यात जेव्हा ती गेल्यानंतर पण तिथलं कोणीतरी म्हटलं होतं हॉस्पिटलमध्ये की फुकट नांदवायची होती का तुझी पोरगी. म्हणजे हे किती चुकीचं आहे. तिच्या एका चुकीच्या डिसिजनमुळे तिचं बाळ, तिचे आईवडील सगळ्यांचं आयुष्य खालीवर झालं आहे. मी तिला दोष देत नाही, ती गेली आहे, जे झालं ते झालं. बट ही खूप मोठी शिकवण आहे आजकालच्या मुलींसाठी की आंधळ प्रेम करू नका, किंवा पैशासाठी हा खूप चांगला आहे, तो खूप चांगला आहे, नाही. खूप असं एकमेकांना साथ दिली ना, खूप पुढे जात आहेत. तर खूप जणं गेली आहेत, लिटरली खूप जणं गेली आहेत. बट ते जर असं काही होत असेल ना, तर हे खूप चुकीचं आहे. म्हणजे आणि ते तिच्या सासरचे काही कमी श्रीमंत नव्हते, त्यांच्याकडेही पैसा पाणी होता. पण हाव, इतकी कशी हाव की तुम्ही एखाद्याचा जीव घेऊ शकता. जेव्हा तिच्या जावेचे पण आता इंटरव्ह्यू समोर येत आहेत की तिने पण काय काय सहन केलं आहे, की तिच्या माहेरी एवढी परिस्थिती नव्हती, यांनी लग्न करून घेतलं तर तिला कसे ते बोलत होते. पुन्हा हा एक येतो की नणंद घरी असल्यानंतर ऑफकोर्स वाईटही नंदा असतात. बट आपणही त्यांचं किती सहन करायचं, किती बोलायचं हे आपल्यावर असतं. एक रेड फ्लॅग असतो, तो जर जाणवला तर तिथून निघून जाणं, आपला जीव वाचवणं, आपल्यावर जी लोक प्रेम करतायत ना आजूबाजूचे, त्यांची काळजी घेणं ही प्रायोरिटी पाहिजे. एखाद्या मुलाच्या प्रेमात इतकंही बुडून जाऊ नका की अशी वेळ बघायला मिळेल. किंवा ट्रस्ट युअर पॅरेंट्स मी सांगते. आणि जर एखाद्या पॉईंटला तुमच्यासोबत असं काही घडलं, म्हणजे देव ना करू कोणासोबत असं घडो, पण तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर त्यांना सांगा. हे जे रेड फ्लॅग आहे ना, इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या अशा केसेस येतील जातील. आणि आजकाल मारून टाकणं, तुकडे करणं, पुन्हा सिमेंटचं ते झालं होतं मध्ये, ड्रममध्ये टाकणं, फ्रीजमध्ये ठेवणं, ह्या इतक्या कॉमन गोष्टी घडायला लागल्या की लोकांना काहीच वाटत नाही त्याचं. म्हणजे त्यांना त्याची भीती नाही राहिली. खूप अशी कॉमन गोष्ट व्हायला लागली ही आता. सो आपला जीव आपल्या हातात आहे. आपल्या आजूबाजूची लोक आपल्यावर प्रेम करतात, ते पण आपल्या हातात आहे. तर बाहेर पडा. कोणीच हे सहन नाही करायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल जे सहन करत असतील तर प्लीज टेल देम की याचा शेवट खूप भयानक आहे. ती गेली आहे, बट तिच्या आजूबाजूचे सगळे हळवे झाले. तिच्यासोबत पूर्ण महाराष्ट्र असं झालं आहे की आय थिंक प्रत्येक घरात ही चर्चा असेल. आमच्या घरातच मागच्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू ही चर्चा आहे. सापडला का तिचा सासरा, काय झालं, ते बाळ घरी आला असेल का, या गोष्टी फिरतात. आणि हे खूप विचित्र आहे. हे लिटरली निशब्द करणार आहे. सो मला असं बोलायचं नव्हतं, बट हे माझ्याही डोक्यात खूप फिरत होतं की नाही करायला पाहिजे मुलींनी पण असं. की जर तुम्हाला रेड फ्लॅग वाटतोय तर तुमच्या घरी परत जा, इंडिपेंडंट व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा. पण प्रेमात इतकं आंधळ बनवू नका की तुमचा जीव जाईल एका पॉईंटला. सगळेच लोक म्हणतात तशी ऑफकोर्स त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांना इतकी वाईट शिक्षा व्हायला पाहिजे की परत महाराष्ट्रात ही शेवटची केस, महाराष्ट्रात काय देशात ही शेवटची केस असायला हवी. यानंतर परत असं कधीच काही व्हायला नको. बट तेही आपल्या हातात आहे समाज म्हणून की आपण कोणाला कोणत्या नजरेने बघितलं पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस ही समाजाची भीती असते जिच्यात लोक नाही बोलत की यार हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, किंवा बापरे ही पोरगी अशीच आहे, ती पोरगी तशीच आहे. खूप लोक असतात जज करणारे. बट ते माणूस गेल्यावर म्हणतात की असं नको व्हायला पाहिजे होतं, चांगली होती ती किंवा चांगला होता तो. बट ते त्यावेळेस तुमची साथ देत नाही. सो तुमच्या आजूबाजूला अशा काही केसेस असतील ना तर डोंट जज. कारण तुम्हाला नाही माहिती की त्या मुलीवर काय बितली, तिच्या पॅरेंट्सवर काय बितली. आणि हे मुलांच्या बाबतीत येऊ शकतं. कधी कधी मुली इतक्या त्रासदायक असतात मुलांना की आपण त्याही केसेस बघितल्या. असं नाही म्हणत की मुलीच दरवेळेस विक्टीम असतात, मुलंही असतात की तुम्हाला दिसतं की चूक होते तर डोंट जज. कारण की तुमच्या एका कमेंटमुळे किंवा तुमच्या एका वाक्यामुळे ना समोरचा माणूस डिसिजन घ्यायला मागे पुढे बघतं आणि त्याचा इतका वाईट परिणाम होतो. बस मला एवढंच बोलायचं होतं. मला कसं माझ्या मनात आलं, मला वाटलं बोलावं म्हणून सांगते. सो एखाद्याच्या जरी माझ्या बोलला ऐकून एखाद्या माणसाला जरी फरक पडला तरी तो खूप मोठा चेंज मी समजेल. बस बाय.